मंडळी, एक गजबजलेलं बस स्थानक, जिथे दिवे टिमटिमत आहेत, थोडासा पाऊस पडत आहे आणि गर्दी हळूहळू कमी होत चालली आहे. आणि अशातच अचानक एक धावपळ उडते आणि धक्का घडणारी घटना इथं घडून जाते. त्या बस स्थानकावर ही जागा हजारो लोकांची ये-जा करणारीच असते, पण त्या मंगळवारची रात्र काहीतरी भयंकर घडून जातं. त्यामुळे संपूर्ण जिल्हाच हादरून जातो. एका 26 वर्षीय तरुणीवर एका रिकाम्या बसमध्ये अत्याचार केला जातो. आणि या गुन्ह्याचा मुख्य आरोपी संजय दुबे, काल्पनिक नाव देतोय. पोलिसांनी तब्बल 17 तासानंतर शोध घेतला आणि आरोपीला अटक केली. पण जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसांना धक्काच बसून गेला. त्याने जबाब दिला की हे सगळं सहमतीनं झाले, पैशाच्या देवाणघेवाणीतून. सत्य आणि खोटं यात एक अंतर धुळसर होते. हा गुन्हा आहे की सौदा, हे आता आपण ह्या स्टोरीमध्ये बघणार आहोत. आणि त्या दिवशीची भयानक रात्रचं गूढ काय आहे हे शोधून काढणार आहोत. मित्रांनो, चला. त्या रात्री 11:30 वाजता एसटी स्टँडवर फारशी गर्दी नव्हती. लोक आपल्या शेवटच्या बसमध्ये चढत होते. काही प्रवासी अजूनही गाड्यांची वाट पाहत थांबले होते. 26 वर्षीय प्रीती तिथं ती देखील आली होती. ती एका मोठ्या कंपनीत आय-टी कंपनीत काम करणारी मुलगी होती आणि ती तिच्या घरी जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत होती. अचानक तिच्या जवळ एक माणूस आला. त्याने एसटी कंडक्टरचा गणवेश धारण केला होता. अत्यंत विश्वासार्ह असं तो वाटत होता. तो तिला बोलला, "मॅडम, ही बस आता सुटणार आहे. तुम्ही आत येऊ शकता." ती त्याच्याकडे पाहते. तिला थोडा संशय येतो, पण तो वर्दीमत असल्यामुळे ती त्याच्यावरती विश्वास ठेवून बसते. ती बसमध्ये चढते. तिच्या लक्षात येत नाही की ती एक भयानक जाळ्यात अडकत चालली आहे. बसमध्ये चढल्यावर तिला काहीतरी अजीब वाटतं. बसमध्ये कोणीच नसतं. कंडक्टरनेही आत येऊन दरवाजे सगळीकडने बंद करून घेतले. आता ती अडकली होती. आणि तिथूनच पुढे सुरुवात झाली त्या भयानक घटनेची, जी तिच्या आयुष्यात सर्वात मोठं दुःख आणि यातना तिला देणार होतं. संजय दुबे तिच्यावर जबरदस्ती करू लागतो. ती विरोध करू लागते, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करते, पण त्या बसचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने तिचा आवाज बाहेर कुठेच जात नाही. दुबेने तिच्या गळ्याला घट्ट पकडलं, तिला सज्जड दम दिला आणि तिला बोलला की तुझा आवाज आणि तुझी धडपड जर तू बंद केली नाहीस तर तुझा इथंच जीव घेईन. भीतीने ती स्तब्ध झाली. ती सुटण्यासाठी झगडू लागली, पण एका रिकाम्या बसमध्ये मदतीसाठी कोणीच नव्हतं. त्याने तिच्यावर अत्याचार केले, पण काही काळानंतर दुबे ढिला पडला आणि अस्ताव्यस्त झाला. या संधीचा फायदा घेऊन ती त्या रात्री कसाबसा तिथून सटकली आणि थेट तिने उतरल्यावरती पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस हे लगेच तपासाला चालू करतात. पोलिसांच्या गाड्या त्या बस स्टँडवरती येतात. सीसीटीव्ही फुटेजेस तपासले जातात आणि तब्बल 17 तासाच्या शोधानंतर त्या दुबईला अटक केली जाते. पण खरा ट्विस्ट तर आता येणार होता. ज्यावेळी दुबईला पकडल्यानंतर जी चौकशी होते तेव्हा त्याचा जबाब असा असतो की हे सगळं तर आमच्या सहमतीनं झालं होतं आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा तो आरोप तिच्यावर लावतो. पण पोलिसांनी तपास केला असता त्याच्या बँक अकाउंटमध्ये ₹250 होते. मग 75,000चा तो व्यवहार जो बोलत होता, तो झाला तरी कुठनं? पोलिसांनी त्याचा भूतकाळ तपासला. त्याचा काळा चेहरा सगळ्यात तिथं समोर आला. दुबे एक सिरियल किलर होता. त्यापूर्वी त्याने एका महिलेवरती ह्याच्या आधी देखील काही अत्याचार केले होते. तो बस स्थानकावर महिलांचा पाठलाग करायचा, पण त्या महिलांची भीतीपोटी कधी कुठल्याच महिलेने तक्रार केली नव्हती. त्याला याची सवय लागून गेली होती. प्रीतीने धाडस दाखवून पोलिसात तक्रार दाखल केली आणि अखेर त्याला न्यायालयीन लढा द्यावा लागला. शेवटी पोलिसांनी दुबईला बेड्या ठोकल्या आणि आज तो तुरुंगात आहे. ही केस महिला सुरक्षेबाबत एक मोठा धडा आहे. जर प्रीतीने भीतीपोटी तक्रार केली नसली तरी ते हा गुन्हेगार अजूनही असाच मोकाट फिरला असता. आता काय तुम्ही याबद्दल काय विचार करता मित्रांनो? महिलांनी अशा परिस्थितीत काय करायला हवं होतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच धक्कादायक स्टोरी ऐकण्यासाठी राजेश रूमला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, ही आजची स्टोरी जरी काल्पनिक असली तर याच्या मागे तुम्हाला सांगण्याचा उद्दिष्ट आमचा नेकच आहे. तुमचा एक सबस्क्राईब आणि शेअर काही लोकांचे डोळे उघडू करू शकतो. सबस्क्राईब करा आणि गुन्हेगारी जगतातलं सत्य जाणून घ्यायला तयार राहा. धन्यवाद.